दंडवत हो. वसमत या ठिकाणी संपन्न होत असलेलं ब्रह्मविद्या निरूपण सत्राच्या आजच्या या वासनिकांचा आचार या विषयावरील आजचं हे 6वं सत्र आपण या ठिकाणी घेत आहोत. कालच्या सत्रामध्ये आपण स्वभाव म्हात्रे या वचनावर श्रवण चिंतन केलं. आजच्या सत्रामध्ये आपण कुठलं वचन येईल? निरालंबी अस्थिपरीचे जे वचन आपण घेत आहोत त्याच्यामध्ये विकार शून्य, विकल्प शून्य, स्वभाव मात्रे आणि निरालंबी आजचं वचन आहे. आता निरालंबी म्हणजे आलिंबन रहित होणं. आता याच्यामध्ये आपल्याला आलिंबनच म्हणजे काय हे आधी समजून घ्यावं लागेल. आलिंबन म्हणजे काय? जे निरर्थक गोष्टींचं लंबन म्हणजे त्याचा संग्रह करून ठेवणे ह्याला आलिंबन असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये कितीतरी गोष्टी आहेत. त्या गोष्टींमध्ये सर्वच काय आलं, मानसिक आलं, वाचिक आलं आणि प्रत्यक्ष रूपाने जेवढं काय तुम्ही जमवता त्यामध्ये सांगितलंय की सुई ठिगळ पर्यंत त्याचा शेवट सांगितलेला आहे. आपण घरामध्ये सुई ठेवतो ना, ही सुई अशी काही नेहमी कामी पडत नाही, पण ते आपण ठेवतो की नाही कधीतरी कामी येईल. तर सुई तरी कामी येते, पण ठिगळ सुद्धा म्हणजे एखादा कपड्याचा छोटा जरी तुकडा असेल, जे शिवणकाम करतात ते टाकून देत नाही. ते म्हणतात हे कधीतरी कामी येईल, कधीतरी कामी येईल. मग त्यांच्या इथे जर का माळा असेल त्या माळ्यावर ते बोचके बांधलेले असतात, ते ठिगळाचे तुकड्याचे. ते फेकतही नाही, ते उपयोगी जात नाही, काहीच नाही, ते तसेच राहतात. ह्याला म्हणतात निरर्थक आलिंबन. जे आलिंबन किंवा जो संग्रह तुम्हाला रोजचा लागतो तो ठेवणं हे समजा ठीक आहे, ते त्याचा संग्रह करणं. पण काही गोष्टी ज्या आपल्याला कधीच लागत नाहीत म्हणा, किंवा कधीच त्याचा म्हणावा तसा उपयोगही होत नाही त्याचा, अशा पण काही गोष्टी असतात आणि ते आपण ठेवतो. जर का तुम्ही अशा काही घराच्या स्वच्छतेच्या वेळेला माळा जर का साफ केला तर त्याच्यामध्ये निरर्थक आलिंबन असलेल्या अनेक गोष्टी तिथे असतात, ज्या आपल्याला वाटतात कधीतरी उपयोगी येतील आणि त्या गोष्टी कधीच उपयोगी येत नाही. ते तसेच पडून पडून ते खराब होऊन जातात. ते दुसऱ्याच्याही उपयोगी आपण लावत नाही किंवा ती घरातनं अडचण सुद्धा काढत नाही. हे कधीतरी उपयोगी येईल हा एक विषय आपल्या डोक्यामध्ये सतत असतो. पैशांचं आलिंबन सुद्धा असंच असतं की खूप लोक असा पैसा साठवून ठेवतात, हे उपयोगी येईल, उपयोगी येईल, उपयोगी येईल. पण पैशांचा उपयोग कधी होत असतो? ज्या वेळेला तो खर्च होतो त्याला उपयोग असं म्हणतात. आता पैशांचं आलिंबन हे आपलं जे काही मानसिक अस्वस्थता वाढवणार असतं का कमी करणार असतं? आपल्याकडे पैसे नसले तरी दुःखी, आणि जर का पैसे आलेच आपल्याकडे तरी सुद्धा आपल्याला ते खर्च कसे करायचे, किती करायचे, किती झाले, हे सगळं दुःख 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 त्याच्यामध्ये असतं. एक कोणीतरी गुरुजी होते आणि एक शिष्य होते. मग ते गुरुजी त्यांना असं वाटायचं की पैसे म्हणजे संग्रह कुठलाच ठेवायचा नाही, जवळ जास्त काही ठेवायचं नाही. शिष्याला वाटायचं नाही संग्रह केला पाहिजे, पैशांशिवाय काम होत नाही. ते गुरुजी म्हटले तसं काही नाही, आपण ते निरालंबी असलं पाहिजे. मग एक दिवशी असं झालं की त्यांना नदी ओलांडायची होती नावेत बसून. नावाड्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं एवढे एवढे पैसे होतील. आता गुरूंकडे पैसेच नाहीत, शिष्याकडे आहे. गुरु म्हटले जाऊ देत. मग पण शिष्य म्हणाला का जाऊ देत, माझ्याकडे पैसे आहेत, चला. मग नाव पार केल्यानंतर मग शिष्य म्हणाले बघा पैसे माझ्याजवळ होते म्हणून बरं झालं की नाही. तुम्ही म्हणतात पैसे नसलेच पाहिजेत वगैरे वगैरे, म्हणजे पैसे होते म्हणून काम झालं. मग गुरु म्हणाले पण पैसे काय करावे लागले, शेवटी खर्च करावे लागले. म्हणजे त्याचं आलिंबन जे तुम्ही ठेवलेलं होतं ते आलिंबन तुम्ही त्यागायला तयार झालात, म्हणजे खर्च करायला तयार झालात, म्हणून ते पैसे उपयोगी पडले.
पैशांचा नुसता संग्रह करून ठेवला तर ते उपयोगी पडत नाहीत. वस्तूंचा, पदार्थांचा नुसता संग्रह करून ठेवा, ते कधी उपयोगी येत नाहीत. कुणीतरी ते बदाम ठेवले की हे उपयोगी येईल, आपण मग सुरू करू, रोज बदाम भिजत घालायचे, खायचे, असं तसं येते, असं ठेवून 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 त्याला नंतर कीड लागली, ते सगळे फेकून द्यावे लागले. म्हणजे संग्रह केला की ते असं असतं. म्हणून जेवढाच तेवढा संग्रह असला पाहिजे. आमच्या बोणेबाई स्वामींसोबत त्यांचं त्र्यंबकेश्वरलाचा प्रवास सुरू आहे. आणि मग काय व्हायचं, जिथे मुक्काम व्हायचं तिथे बोणेबाई स्वामींसाठी काही बनवायच्या वगैरे, आणि मग स्वामींना काहीतरी दान त्या ठिकाणी मिळायचं. कोण ना कोण स्वामींना पाहून काही अर्पण करायचं, शिधा आटा वगैरे. आता बोणेबाई त्यातलं काही उपयोगात आणायचं, जे शिल्लक राहिला ते सोबत घ्यायचे. का सोबत घ्यायचे? की पुढे उपयोगी येईल, उद्या उपयोगी येईल. स्वामी म्हणायचे, बाई सोबत काही घेऊ नका, इथे वेचून टाका, ते म्हणजे कोणाला देऊन टाका, ते ठेवू नका, उद्या परत आपल्याला नवीन भेटणार आहे. पण त्यांना असं वाटायचं, बाई माणूस असल्यानंतर ती काय करते, संग्रह करून ठेवते. कारण की उद्या काही संपलं, लागलं तर ते कोणाला ताण आहे, तो बाई माणसालाच ताण आहे. की पाहुणे आले आणि तेलच नाही तर घरातलेच ओरडतील, मग आधी सांगायला काय झालं. म्हणजे मग ती व्यक्ती काय करते, 10 लिटर तेल लागणार असेल तर 15 लिटर तेल ठेवते, की म्हणजे जास्तीचं संग्रह हे उपयोगी येत असतं. हा जो एक स्वभाव आहे तो बोणेबाईंचा पण आहे, की उद्या उपयोगी येईल. आता म्हणून ते काय करतात, ओझं वाढतं. जर का तिथेच ते सोडून दिलं किंवा तो कोणाला देऊन टाकलं, ओझं तेवढंच कमी होतं. मग त्यांनी ते घ्यायचं आणि ते ओझं परत वाहत पुढच्या गावाला पोहोचायचं, पुढच्या गावाला परत तेवढंच मिळायचं. मग ते म्हणायचे, स्वामी तर मला कालच म्हटले होते की उद्या भेटणार आहे, घ्यायची काही आवश्यकता नाही, पण मी स्वामींचं ऐकलं नाही. म्हणजे त्याला काय म्हणतात, निरर्थक आलिंबन. जर का आपल्याला तो पदार्थ असेल किंवा ती वस्तू असेल पुढे जर का भेटणारच असेल तर मग त्याचं आलिंबन ठेवायचं नाही. आलिंबन हे जेवढं तुम्हाला वाटतं की मानसिक ताण रहित करणारं आहे, तेवढंच ते आलिंबन मानसिक ताण वाढवणारं असतं. कारण त्याला सांभाळायचा एक वेगळा ताण असतो. त्याला खराब होऊ नये, ते चांगलंच राहावं, ते काही सांडू नये वगैरे वगैरे, इतकं सर्व काही त्याच्यामध्ये असतं. आणि म्हणून निरर्थक पदार्थांचं आलिंबन असता कामा नये. किंवा निरर्थक वस्तू झाल्या. आता निरर्थक वस्तू सुद्धा आपण घेत असतो. काहींच्या घरामध्ये जर का गेलं तर इतक्या वस्तू असतात, इतक्या वस्तू असतात, छोट्या मोठ्या, इथे तिथे ठेवलेल्या, शोकेशमध्ये ठेवलेल्या. मी बघतो तर एवढं हे खरेदी कधी करतात, आणि ते काही उपयोगाच्या नसतात, त्या तशा शोच्या वस्तू असतात त्या. हे निरर्थक चपला, काहींच्याकडे गेलं की एवढ्या चपला असतात की असं वाटतं आतमध्ये 5-50 लोक बसलेले आहेत आणि घरी 5च लोक असतात फक्त. एवढ्या चपला कसल्या असतात. तर ते मग बाजारात गेली की चप्पल आणायची. म्हणजे तो चपलेंचा एक संग्रह. म्हणजे काय वापरायचं आणि किती वापरायचं, किती खर्च करायचा, असं काहीच गणित त्याचं नाही. फक्त साठवून ठेवायचं. जे कधीही उपयोगी येणार नाही किंवा आवश्यक नाही अशा गोष्टी घेणं निरर्थक आलिंबन असं म्हटल्या जात असतं. हे वस्तूचं आलिंबन झालं. पैशांचंही आलिंबन आपण असंच करून ठेवतो. खूप पैसा झाला ना की खूप टेन्शन येतं. जेवढं जास्त द्रव्य येईल ना तेवढा जास्त त्रास त्याच्यामध्ये असतो. 5 सत्र सुरू झालं मला आत्ताच. मग त्यामध्ये काय होतं की द्रव्य सुद्धा जेवढं तुम्ही संग्रही ठेवलं तेवढं जास्त ते दुःखदायक असतं, जास्त त्रासदायक असतं. हे जेव्हा ज्याच्याकडे द्रव्य कमी असतं त्याला असं वाटतं माझ्याकडे जास्त द्रव्य असलं पाहिजे. मग ज्याच्याकडे जास्त द्रव्य आलं ना त्याला ते मागचे दिवस आठवतात, तेच बरं होतं, तेवढं द्रव्य असायचं. जेवढं जास्त द्रव्य येतं तेवढं जास्त मानसिक ताण आपला वाढत असतो. बाकी कुठलेही दुःख असलं तरी चालतं, पण मानसिक ताण जास्त असलेला चालत नाही. कारण की त्याच्यामुळेच अजून बाकीचे
गोष्टी आपल्यामध्ये रोगराई वगैरे आजारपण असं घडत असतं. म्हणून ज्यांच्याकडे द्रव्य कमी आहे ना, त्यांनी अशी अपेक्षाच ठेवू नका आपल्याकडे पैसा वाढला पाहिजे. आम्ही सगळे लोक बघितलेत, आम्ही गरीब लोक पण बघितलेत आणि ते श्रीमंत झालेले पण लोक बघितलेले आहेत. मग त्यांना असं वाटतं की नाही, आम्ही तेव्हाचाच काळ बरा वाटतो आम्हाला. म्हणजे तो एक भाग आहे. द्रव्याचाही संग्रह जास्त नसला पाहिजे. जे तुमच्या आजारपणाला कारणीभूत ठरेल एवढं द्रव्य नसलं पाहिजे. हे झालं द्रव्याच्या संदर्भातलं. खाण्याच्या संदर्भातलं आलिंबन असतं की आपण एखादा पदार्थ खातोही आणि डब्यातही भरून घेतो, परत पुढे उद्या कामी येईल, नंतर खाऊ वगैरे वगैरे. जे काही तयार झाले ते वाटून मोकळं व्हा, सगळ्यांना द्या. तुम्हाला जसं आम्हाला मामाजी सांगायचे, एखादा दोषच प्रकृतीचा असेलच, आपल्याला भजीच खाऊ वाटत असतील तर काय करायचं, आपण एकट्याने खाण्यापेक्षा मार्गाला तिकडे जायचं आणि तिथे पंगतच करून टाकायची. म्हणजे काय होईल, तुमचा जो दोष आहे तो गुणामध्ये बदलून घ्यायचा, की जेणेकरून मार्गासोबत ते जो काही पदार्थ असेल तो मार्गालाही द्यायचा, अधिकरणांनाही द्यायचा आणि आपणही खायचा. त्याच्यामध्ये दुसरा कुठला हेतू नसला पाहिजे फक्त. अर्थात प्रत्येक वेळी आपल्याला हे काही जमणार नाही, परंतु खाण्याचं सुद्धा आलिंबन उगच नसलं पाहिजे. ज्याच्यामध्ये स्वामींनी सांगितलं, प्राणासी आहार देवा इंद्रियासी नेदावा. कालचं वचन आपण बघितलं. हे ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा इंद्रियांना आहार देता ना, तेव्हा ते आलिंबन आहे. आणि प्राणाला तुम्ही आहार देता फक्त ते निरालंबीपणा आहे. तो त्याच्यामध्ये असं असतं ना की परत भूक लागली तर, म्हणून आत्ताच खाऊन घ्या जास्त, हे आलिंबन आहे. तुमचा आहार आणि तुमची प्रकृती एकदा तुम्हाला कळली की बरोबर तेवढाच आहार घ्यायचा, तेवढंच आहे. मार्गामध्ये पाळा असतं. मार्गामध्ये शक्यतो म्हणजे आम्ही जेव्हा संवत्सरला वगैरे होतो तेव्हा असे पंक्ती वगैरे रोज बाबा ठेवत नव्हते. 1 महिना पंगत, पुढचे 2 महिने काहीच नाही, असं पण असायचं. मग त्याच्यामध्ये पाळं घ्यावं लागतं. संध्याकाळी आजही पाळच आहे. मग तिथे तुमची एक भाकर तुम्ही ती चुरायची, त्याच्यात भाजी घ्यायची आणि इकडे येऊन बसायचं. तिकडे सगळ्यांना पाळं दिलं की ते पाळं आतमध्ये निघून जातं. पाळं म्हणजे भाकरीचं टोपलं येतात, भाजीच्या बादल्या येतात, ते सगळं वाटून झालं की ते आतमध्ये निघून जातं. मग तुम्हाला भाकरी कमी नाही पडली पाहिजे आणि भाजी पण कमी नाही पडली पाहिजे आणि जास्तही नाही झाली पाहिजे. जास्त झाली तर फेकता येत नाही, कमी झाली तर मागता येत नाही परत. ते पाळं आतमध्ये एकदा गेलं की परत काहीच भेटणार नाही. मग आमचं ते आहार आम्हाला समजलेला होता की रात्री किती भाकरी लागते, दुपारी किती लागते, उदकाला नाश्त्याला किती लागते, हे म्हणजे बरोबर ते गणित ठरलेलं होतं. तेवढंच घ्यायचं. म्हणजे तुमचा आहार तुम्हाला कळला की अधिकचं खाणंही नको, घेणंही नको, टाकणंही नको आणि वाया जाणंही नको. त्यातल्या त्यात 2 घास जर का तुम्ही कमी खाल्ले, म्हणजे प्राणालाच आहार दिला तर अति उत्तमच आहे. मग पण तुम्ही जर का इंद्रियांना आहार देऊन आलिंबन वाढवलं तर ते आलिंबन नुसतं पदार्थाचं वाढत नाही, तर आपलं वजन देखील वाढतं, आपले आजारपण देखील वाढतं बरं का. नुसतंच पदार्थ वाढत नाही, पदार्थाच्या सोबत इत्यादी सगळ्या गोष्टी वाढत असतात. म्हणून आमचे स्वामी सांगतात, जेवढी पिशवी कीजे तेवढी होय. आलिंबनाची जी पिशवी आहे ती किती वाढवाल तेवढी वाढेल. तुम्ही जर का म्हटलात की आता आम्हाला हे घर कमी पडतंय म्हणून आम्ही घर आता वाढवतो, घरात वस्तूच मावत नाही, तुम्ही ह्याच्यात डबल जरी घर बांधलं तरी ते सुद्धा परत भरून जातं. परत असं वाटतं अजून घर वाढवावं. असं कितीही घर तुम्ही तुमचं मोठं केलं, तेवढ्या घराच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये तेवढ्याच वस्तू परत येऊन राहतील. तुमचं घर रिकामं राहणारच नाही, भरतच राहील, भरतच राहील. हे जेवढी पिशवी कीजे तेवढी होय, या वचनाचा तो अर्थ आहे. म्हणजे दोषरूपी गोष्टी असतील तर त्या जेवढ्या वाढवल्या तेवढ्या वाढत राहतात. व्यसन जेवढं वाढतं तेवढं वाढत राहतं. आहार जेवढा वाढवला तेवढा वाढत राहतो. आणि खूप वेळा आपण अनावश्यक आहार करतो, अनावश्यक भोजन करतो. इच्छा नसताना समोरच्यानी 4 वेळा म्हटलं चहा घ्या की लगेच आपला हात पुढे जातो. घ्यायचा नसतो, प्यायचा नसतो, परंतु 3ऱ्या 4थ्या वाक्याला आपण बळी पडतो आणि चहा घेऊन घेतो. चहा पिल्यानंतर कळतं की उगाच घेतला बरं का, ऍसिडिटी जाणवायला लागते. परत पुढे काही भेटलं की परत खाऊन घेतो. आलिंबन वाढत जातं.
या सगळ्या गोष्टी, आलिंबनच आमच्या शास्त्रामध्ये निरर्थक गोष्टीला आलिंबन असं म्हटलेलं आहे. आता तुम्हाला आठवेल काय काय गोष्टी असतात की आपली जर का चप्पल फाटली तुटली जरी सगळी, तरी सुद्धा लोक ती टाकत नाही. ती घराच्या कुठल्या तरी अंगणाच्या कोपऱ्यात कुठेतरी ती चप्पल असते, ती अंगण झाडताना उपयोगी येते वगैरे वगैरे. म्हणजे शेवटपर्यंत आपण वस्तू वापरतो ती. अर्थात तुम्ही काटकसरी आहात आणि मग ते वापरताय तर योग्यच आहे, ते उधळपट्टी करण्यापेक्षा. परंतु कधी कधी असं होतं की आपला त्या वस्तूमध्ये एवढी आसक्ती असते, ती कधी कधी ती वस्तू अनुपयोगी जरी असली तरी आपण ती ठेवतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपली आसक्ती त्याच्यामध्ये राहते. तुम्ही जेवढ्या अशा वस्तू तुमच्या घरामध्ये ठेवाल तेवढी तुमची आसक्ती त्या घरामध्ये अडकून राहील. आणि आसक्ती कशाला अडथळा ठरेल? अनुसरणाला. अनुसरण घ्यायला निघालं की त्या घरातल्या वस्तू दिसतील, आठवतील, त्याच्यातली आसक्ती ती निघणारच नाही आपली. आणि मग म्हणजे घरात जर का टीव्ही सुरू असेल तर लहान मुलं उठतील का त्याच्या समोरून? नाही, ते कुठेच जाणार नाही, कारण की ते आलिंबन त्यांना लागलेलं आहे. ते जे कार्टून बघतात, तुम्ही बघता का कार्टून? लहान मुलं खूप आवडीने बघतात, तुम्ही बघता का? तुम्हाला ते बघून काहीच उपयोग नाही त्याचा. ते तुम्हाला कळेल आता की त्याला म्हणतात आलिंबन. निरर्थक गोष्टी बघणं हा डोळ्याचं आलिंबन आहे. उगाचच बघायचं, ते त्याचं काहीच घेणं देणं नाही. म्हणजे आपल्याला डोळ्यांचं जे काही आलिंबन असेल त्या आलिंबनाची पण शून्यता करायची आहे. डोळ्यांनी पण तेच बघा की तुम्हाला आयुष्य जगताना, धर्माचरण करताना उपयोगी जाईल, अशा उपयुक्तच गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसल्या पाहिजेत. आपल्या डोळ्यांना काय दिसतं? हे कसे वागतात, ते कसे वागतात, ते कसे वागतात, निरर्थक आहे. तो कोणी कसाही वागू ना, त्याचा आपल्याशी काय संबंध आहे? आपले पैसे खर्च होतात का तो वाईट वागल्यामुळे? आपलं काहीच नुकसान होत नाही, त्याचं नुकसान होत आहे. त्याच्याबद्दल बोलण्यासाठी आपण आपला कितीतरी वेळ घालवतो, याला मुखाचं आलिंबन असं म्हणतात. निरर्थक शब्दांचं आलिंबन. आठवून आठवून आपण बोलत असो. 4 लोक एखाद्याची निंदा करत असतील, आपण सुद्धा त्याच्यात सहभाग येतो, आठवतो आपण की त्याच्याबद्दल आपल्याला काही वाईट आठवतंय का? त्यांना वचन नाही आठवणार, लीळा नाही आठवणार, पण एखाद्या व्यक्तीचे दोष आठवणार, कारण की त्यांनी ते साठवून ठेवलेले आहेत मनात. निरर्थक मन आपलं काय केलेलं त्यांनी ते अडकवून ठेवलेलं आहे. मोबाईलच्या भाषेमध्ये सांगायचं तर त्याच्यामध्ये असतं निरर्थक जर का काही असेल डाटा त्याच्यामध्ये, तर ते काय म्हणतात, हे डिलीट करायचं का, हे अनुपयुक्त आहे. आणि ते जर का तुम्ही डिलीट केलं तर मोबाईल एकदम थोडासा मोकळा चालायला लागतो, तो फ्री होतो. तसं हे जे काय आहे ना, आपल्याला मोबाईलच्या संदर्भातलं कळतं की याच्यामध्ये ही अडचण आहे, हे फोटो उगाचच आहे, हा व्हिडिओ उगाचच आहे, हे आपण उगाचच ठेवलंय. उगाचच म्हणजे निरर्थक, आणि त्यालाच उगाचच या शब्दाला आलिंबन असं म्हटलेलं आहे. हे सगळे दोषरूपी आलिंबन आपण बघतो आहोत. आपल्या डोळ्यांना दोष दिसतात पण सेवा मात्र दिसत नाही. आपण मंदिरात गेलो, मार्गात गेलो तर आपल्याला सेवाच दिसत नाही. कोणी म्हटलं काही सेवा करा, काय सेवाच नाही ते काही. आणि ज्या व्यक्तीला सेवा करायची आहे त्याला बरोबर सेवा दिसणार म्हणजे दिसणार. त्याला वाढायची सेवा जरी गेलेली आहे, पाणी वाढायचं नाहीये, कोणतरी वाढतंय, भोजनही कोणतरी वाढतंय, मग काहीच वाढायचं शिल्लक नाहीये, मग आता कुठली सेवा असते? सगळ्यांचं भोजन होणार आहे. आता पत्रावळी उचलायची सेवा आपली आहे, किंवा ते खरकट पुसायची सेवा आहे, ती अजून कोणी घेतली, कोणी घेणार पण नाही. म्हणजे अशा सेवा दिसतात बरोबर त्या व्यक्तीला. म्हणजे आपलं डोळे असे उपयुक्त कार्यासाठी उपयोगी गेले पाहिजेत. आपल्या मुखातनं सुद्धा आवश्यक त्याच गोष्टी बाहेर पडल्या पाहिजेत, तेव्हा तुम्हाला एक वाचा सिद्धी प्राप्त होईल. वाचा सिद्धीसाठी काही सामर्थ्य वेगळं काही नसतं बरं का. तुम्ही जर का योग्य तेच बोलत असाल, योग्य तेवढंच बोलत असाल, योग्य तेव्हाच बोलत असाल, तर तुमच्या शब्दाला किंमत येते. आणि ते लोक म्हणतात की त्यांना विचारू आपण ते काय म्हणतात, कारण तुम्ही बडबडे नसता, तुम्ही आवश्यक आणि उपयुक्तच बोलता. तुमच्या बोलण्याला किंमत तुम्ही स्वतः देता, तेव्हा तुमच्या बोलण्याला किंमत तयार होते. आणि जो व्यक्ती निरर्थक बोलतो, बिनकामी काही गरज नसताना बोलत राहतो,
मग अशी व्यक्ती, एक व्यक्ती होते, त्यांच्या सोबत कुठला विषय काढा आणि त्यांना माहिती नाही असं नाहीच, कुठलाही विषय काढला ते बोलायचे. आम्ही म्हणायचो यांना असा कुठला विषय आहे यांना जो माहितीच नाहीये. प्रत्येक विषयाविषयी ते बोलतातच. म्हणजे निरर्थक बोलणं हाही प्रकार नको. निरर्थक सल्ले देऊ नका कोणाला. कोणीतरी काही करत असेल तर आपण उगाच मध्ये बोलून काहीतरी हे नका, त्यांचं म्हणणं काय आहे वगैरे ते बघू द्या त्यांना, आणि त्यांच्या पद्धतीने त्यांना राहू द्या. कुठे अनिष्ट काय करत असतील तर मग तिथे बोला तुम्ही, पण इतर गोष्टींविषयी आपलं बोलणं म्हणजे मुखाचे शब्दांचंही आलिंबन आपण थोडंसं कमी ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर श्रवणाचं जे आलिंबन, निरर्थक गोष्टी आपण ऐकतो, हे सुद्धा आलिंबन आहे. दिवसभरातनं पेपर वाचल्याशिवाय काही काही लोकांना चैनच पडत नाही, बातम्या बघितल्याशिवाय चैन पडत नाही. आता कधी कधी त्या बातम्या बघणं खरंच आवश्यक असतील तर नक्कीच बघाव्यात, पण उगाचच आपलं त्याच्यातलं काही उपयोग काही नाही, फक्त लावून द्यायचं, फक्त पेपर वाचायचा, आणायचा, म्हणजे 2-4 पानं उलटली की झालं, पेपर वाचून संपला, ठेवून दिला, म्हणजे निरर्थक ते वाचन केलं आपण. तसं श्रवण सुद्धा, निंदा असेल तर ते श्रवण करायचे, अन्य वार्ता असेल तर श्रवण करायची आणि ते ऐकायचं. मग ते दोषजनक असेल, कसं असेल, धर्मयुक्त नसेल, पण ती ऐकण्याची एक सवय लागते. खूप दिवस कोणाची निंदा नाही ऐकली ना की थोडंसं अस्वस्थ व्हायला लागतं. कुणाच्या वाईटाची बातमी जोपर्यंत येत नाही, निंदेची बातमी येत नाही कानावर, तोपर्यंत असं वाटतं आपण जिवंत आहो की नाही. मग असं कोणाची निंदा कानावर पडली की मग आपल्याला ते ऐकायला खूप छान वाटतं. धर्मवार्ता ऐकताना लोकांना कंटाळ येईल, लीळा ऐकताना कंटाळ येईल, पण अन्य वार्ता तासन तास, कितीतरी तास, जर का एकदा अन्य वार्ता सुरू झाली ना तर कदाचित युग सुद्धा बदलून जाऊ शकतं बरं का. जे आमचे एक मित्र आहेत ते जेव्हा बोलतात ना तर ते इतकं बोलतात की काहीही संबंध नसलेल्या गोष्टी पण ते सांगत राहतात. मग हे असं केलं ना त्यांनी, मग आपण असं करू. अरे पण त्यांना ते पहिलं पाऊल उचलू द्या, मग नंतर बाकीच्या गोष्टी बघू आपण. आणि त्यांना एका गोष्टीबद्दल विचारलं की समजायचं आपला 1 तास गेला. आता मी कधी कधी अशी भीती वाटते, मी त्यांना म्हणतो तुमच्याशी बोलताना अशी भीती वाटते की बाहेर जाऊन बघावं तर कृतयुग चालू झालेलं असेल, म्हणजे कलियुग संपून जाईल तुमच्याशी बोलता बोलता. इतकं निरर्थक बोलतात की त्यांचा फोन आला की कोणीच फोन घेत नाही, एकमेकाला देतात फोन की तुम्ही बोला, ते म्हणतात तुम्ही बोला. एवढं निरर्थक बोलणं नसावं आणि श्रवण करणंही नसावं, म्हणजे ऐकणं सुद्धा नसावं. उगाचच काही पण ऐकत बसायचं नाही. आपल्या कानाला तेच ऐकायला द्यावं जे आपल्या आयुष्याला उपयोगी पडणार. तुम्ही रोजचं एक वचन जरी ऐकलं ना तर ते वचन तुम्हाला कधी ना कधी उपयोगी पडतं. आता जसं जे रेकॉर्डिंग ऐकणारे लोक आहेत ते मला म्हणतात की आमच्या इथे आमची एक पोथी झाली, त्या पोथीला आम्ही गेलो. मग काय विषय होता, मग ते म्हटले अस्थिपरी हा विषय तिथे त्यांनी सांगितला. तुम्हाला समजला का? हो समजला. कसं समजलं? म्हणजे आम्ही तुमच्या रेकॉर्डिंग मधनं ते ऐकलेलं होतं. तर त्यावेळेला तो 50%च कळाला, पण आता ते ऐकलेलं असल्यामुळे या निरूपणात आम्हाला अजून ऐकायला तो विषय सोपा झाला. नाहीतर डायरेक्ट आम्ही असा ऐकला असताना तर तो ऐकायला आम्हाला समजलंच नसता काही, पण तुमचं ते ऐकलेलं असल्यामुळे आम्हाला ते ऐकायला सोपं वाटलं. किंवा आमच्याकडे मागे पोथी झाली तेव्हा आम्ही त्यांच्याकडनं तो विषय ऐकलेला, म्हणून तुमचे रेकॉर्डिंग ऐकताना तो विषय अजून आम्हाला सोयीस्कर वाटला ऐकायला. म्हणजे ते एक वचन रोज जर का तुम्ही ऐकलं तर त्या वचनाचं काहीतरी अनुपालन तुम्ही कराल तर ते तुमच्या आयुष्य जगण्याला अत्यंत उपयोगी ठरेल. आणि म्हणून असंच काहीतरी ऐकावं जे आपल्याला उपयोगी पडेल. अनुपयोगी पडणाऱ्या गोष्टी आपण घ्यायच्या नाही. तर अशा पद्धतीने हे अशा गोष्टींचे आलिंबन, हे दोषरूपी आलिंबन आपण सगळं बघितलेलं आहे. मग व्यक्तींचं आलिंबन असतं, हे कधीतरी कामी येतील, ते कधीतरी कामी येतील असं म्हणून आपण अनेक लोकांशी उगाच संपर्क ठेवतो की ते म्हणतील तसं ऐकायचं, ते म्हणतील तसं ऐकायचं. आपण कशाला ऐकतात त्यांचं? अन्यथा सांगतात ते नाही, मग ते कधीतरी कामी येतील, मग कधीतरी हे होईल ते होईल, किंवा कामी आलेले आहेत असं जरी असेल तरी सुद्धा निरर्थक लोकांचं आलिंबन ठेवायचं नाही.
अन्य मार्गीयांचा संसर्ग न करावा स्वामींनी स्पष्ट सांगितलेलं आहे. का बरं? कारण की अन्य व्यक्तीचा संपर्क जर का तुम्ही केलात तर मग तो अन्यथाच गोष्टी बोलणार आणि तुमचं बुद्धी, तुमचे विचार, तुमचं कर्तृत्व सुद्धा तशाच पद्धतीने ते चालेल. मग याच्यामध्ये जो तामस व्यक्ती आहे, राजस व्यक्ती आहे, हिंसक व्यक्ती आहे, अशांचाही संसर्ग करू नका. त्यांच्यामुळे तुम्ही सुद्धा चिडचिड व्यक्त तुमच्यामध्ये होईल. त्यांच्यामुळे तुमची जी आवड आहे ती अन्य ठिकाणी तुमची डायव्हर्ट होऊ शकते, ईश्वराच्या ठिकाणी झाली पाहिजे. मग कुठल्या व्यक्तीसोबत राहायचं, या अशा जे व्यक्ती आहेत यांच्या व्यतिरिक्त जे गुणदायक लोक आहेत त्यांच्यासोबत आपण राहू शकतो. म्हणून हे सगळे दोषरूपी आलिंबन आहेत. ज्या व्यक्तीमुळे आपलं नुकसान होऊ शकतं अशा व्यक्तींचा संपर्क जो आहे तो कमी करायचा. जसं माझे अनेक लोकांशी संपर्क आहेत, त्याच्यामध्ये मी होते म्हणजे समजा आधी, तर मी मग बघितलं की नाही आता आपण निरूपण करतो तर आपल्याला कुठल्या व्यक्तींना फोन करावा लागेल की जे लोक निरूपणाशी संबंधित राहतील. आता जर का मी त्यांना फोन केला की आज निरालंबी हे वचन आम्ही आज बोलणार आहोत, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, तुमचे काय विचार आहेत, मग ते जर का अन्य वार्ता करणारे असतील ते म्हणते बाबा आम्ही कधीच ऐकलं नाही, काहीच बोललो नाही वगैरे वगैरे, त्या वचनाविषयी ते काहीच बोलू शकणार नाही. परंतु एखादा येथीचा जाणता व्यक्ती असेल, त्याविषयी बोलणारा ऐकणारा व्यक्ती असेल तर निश्चितच मला दोन गोष्टी याच्यामध्ये काही उपयुक्त सांगणार. आम्ही एखाद्या ठिकाणी एखादा विषय निवडतो त्यावेळी आमच्या सुहृदांना आम्ही फोन करून बोलतो की यावेळेला आम्हाला हा विषय मिळालेला आहे अमक्या अमक्या ठिकाणी, याविषयी काय तुमच्याकडे काही चिंतन आहे का नवीन. म्हणजे अशांचेच नंबर आम्हाला सोबत ठेवावे लागतात. आता एखादा फोन असा असतो की तो आल्यानंतर ते बाकीचीच बडबड 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 सुरू राहते. मग असे पण फोन येतात, त्यांचा फोन उचलला की ते घरादाराचं पूर्ण टेन्शनच सांगत राहतात. आता त्याच्यात मी काय करू शकतो? मी सांगू शकतो की नाम स्मरण करा, बस एवढं सांगू शकतो. मग असे फोन मी शक्यतो उचलणं टाळतो. कारण की मला माझ्या मनात जे वातावरण तयार झालेलं आहे ना, ते वातावरण मला बदलू द्यायचं नसतं. जसं तुम्हाला उदाहरण सांगेल की मला जर का सांगितलं इथे तुम्हाला भाषण करायचं 1 तास बोलायचं आणि तिथे मी कार्यक्रमाला पोहोचलो की माझं पूर्ण मन त्याच्यातच असतं. मी कोणाशी बोलत नाही जास्त, काय नाही, मी माझा शांत असतो, माझी विषयाची तयारी चालू असते. मी काय करतो की थोडस त्या मंदिराच्या बाहेर कुठेतरी जातो किंवा वरती टेरेसवर जातो, विषयाची तयारी माझी चालू आहे, आता हा विषय मग टपक्याने तो विषय, असं माझं ती तयारी चालू आहे. त्याच्यामध्ये जर का दुसरं कोणी बोलायला आलं तर त्याच्याशी जास्त बोलू शकत नाही. माझी तयारी जर का त्याच्याशी बोलायला लागलो तर माझी तयारी ते राहून जाईल किंवा नवीनच विषय डोक्यामध्ये येईल आणि जो विषय मांडायचा तो राहूनच जाईल. मग अशांशी मी बोलायचं टाळतो किंवा त्यावेळेला बोलायचं टाळतो की माझी मूळ स्थिती बिघडली नाही पाहिजे, माझं जे काही सात्विकता आहे ती बदलली नाही पाहिजे. पावित्र्य जर का काही लीळा श्रवण करून चिंतन करून तयार झालंय तर ते पावित्र्य नष्ट झालं नाही पाहिजे. म्हणजे त्यासाठी अन्य मार्गी आता त्या लोकांचा, अन्य वार्ता करणाऱ्या लोकांचा, यांचा सगळ्यांचा असंबंध तुम्ही केला पाहिजे. स्वामींनी स्पष्ट सांगितलं की तुम्हा उपद्रव उठी त्याचा असंबंध करा. ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय की तुम्ही स्मरणाला बसले आणि ती तुमच्या बाजूची व्यक्ती अन्य वार्ता करते आहे, लगेच त्याग करायचा त्याचा. ते आलिंबन बाळगून ठेवायचं नाही की ते नाही ते आपल्या उपयोगी पडतं. ते उपयोगी पडत असतील व्यावहारिक कामाला, धार्मिक कामाला, पण धर्म अडथळ्यासाठी सुद्धा ते निमित्त ठरले नाही पाहिजेत. बाकीच्या चांगल्या कार्यासाठी निमित्त ठरावं त्यांनी, कारण की त्यांचा दोष थांबवणं हे सुद्धा आपल्या हातामध्ये आहे. म्हणून असं निरर्थक या गोष्टी ज्या आहेत जे तुमच्या आयुष्याला किंवा तुमच्या धर्माला अडथळा ठरू शकतात, अशा गोष्टींपासून आपण शक्यतो लांबच राहायचं आणि तुमची मूळ स्थिती टिकवून ठेवायची. तुम्ही कसे आहात हे तुम्ही स्वतःला तयार करा. जसं मी माझं हे जे 1 तासाचं एका व्यक्तीला ऐकवलं, माझे सन्मित्र सुहृद आहेत माझे, तर मी म्हटलं त्यांना कसं वाटलं माझं प्रवचन. ते म्हटले की तुम्ही प्रवाचक नाही आहात. त्यांनी असं म्हटलं मला. म्हटलं मग? ते म्हटले तुम्ही निरूपक आहात म्हणे. म्हटलं म्हणजे?
म्हणे तुम्ही निरूपण बैठक आहे तुमची. मग त्यांनी निरूपणाची खासियत काय आहे ते सांगितलं आणि निरूपक व्यक्ती खूप कमी असतात वगैरे वगैरे त्यांनी मला असं त्याचं गांभीर्य पटवून दिलं. मग आधी माझे प्रवचनामध्ये मी खूप फास्ट बोलायचो, मग आता मी शांततेने बोलतो, कारण निरूपक तुम्हाला करायचं असेल तर शांततेने बोलावं लागेल, सात्विकतेने बोलावं लागेल. असा मी बदल केल्यानंतर लोकांनी मला म्हटलं की नाही तुमच्या शब्दामध्ये हे आहे, म्हणजे बैठक आहे चांगली वगैरे वगैरे. आता जर का माझी ही ओळख तयार झाली तर मला ही ओळख तशीच ठेवावी लागेल किंवा अजून त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल. म्हणजे माझी मूळ स्थिती जी तयार झाली ती कशामुळे बिघडू शकते? निरर्थक गोष्टींचं जर का मी आलिंबन केलं, व्यक्तींचं आलिंबन केलं, विचारांचं आलिंबन केलं, स्वभावाचं आलिंबन केलं की ते बिघडू शकते. मग कधी कधी काय होतं की माझ्यापेक्षा पण चांगले बोलणारे वगैरे जेव्हा मला भेटतात तेव्हा मी त्यांच्यासोबत पळायला बघतो, की असं वाटतं की नाही त्यांच्यासारखं झालं पाहिजे. मग नंतर मी मूळ स्थितीत येतो की नाही, त्यांची बैठक वेगळी आहे, आपली बैठक वेगळी आहे, आपलं बोलणं शब्दफेक आपली वेगळी आहे, त्यांची वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला स्वतःला आपण काय आहोत हे सर्वात पहिले ओळखून आपली मूळ स्थिती तशीच म्हणजे खाली येऊ द्यायची नाही. आणि त्यासाठी तुम्हाला या सगळ्या निरर्थक गोष्टी ज्या आहेत त्यांना आधी बाजूला करावं लागेल. ज्याला वजन कमी करायचं असतं त्याला काय करावं लागतं? निरर्थक खाणं जे आहे ना ते पहिले बाजूला करावं लागतं. तसं धर्म आचरण करणाऱ्या व्यक्तीला निरर्थक लोकांना आधी बाजूला करावं लागतं. मग आधी मी समजा होतो व्हॉट्सअपला माझी भरपूर चर्चा, आमचा एक ग्रुप होता अदृष्टपर ग्रुप जो पहिला मी काढलेला, त्याच्यात एवढी धर्मचर्चा व्हायची, एवढी धर्मचर्चा व्हायची, त्यातले खूप लोक अनुसरले त्या ग्रुपमधले. मग मला असं लक्षात आलं की म्हणजे ती गोष्ट चांगलीच झाली, कारण परंतु बाकीच्याही व्हॉट्सअप ग्रुपला माझं भरपूर हे व्हायचं, प्रश्न उत्तर भरपूर व्हायची. नंतर माझं लक्षात आलं की नाही ह्याच्यामध्ये आपला जास्त वेळ चाललेला आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा वेळ जायला नको. नुसतंच धर्मचर्चा आयुष्यभर नाही पाहिजे, धर्म आचरण सुद्धा पाहिजे, काही स्मरण सुद्धा आपलं पाहिजे, चिंतनही पाहिजे, ध्यान साधनाही पाहिजे, वाचनही पाहिजे, सगळ्याच चौफेर गोष्टी असल्या पाहिजेत. मग ते मी बंद केलं. अर्थात ते चांगलंच होतं, प्रश्न उत्तर हे चांगलंच आहे, परंतु कधी कधी चांगल्या गोष्टी पण आपल्याला आलिंबन म्हणून जेव्हा लागतात तेव्हा ते जास्त घातक असतात. म्हणजे त्याचं सुद्धा नियंत्रण असलं पाहिजे. आमच्या स्वामींनी सांगितलं स्थिती अधीन न व्हावे, म्हणजे एकाच क्रियेमध्ये नुसतं गडून जाऊ नका. काय करा त्याच्यामध्ये तारतम्य बाळगा, की जरी गुणरूपी गोष्ट असेल तरी त्याचं मर्यादा पाळली पाहिजे. स्मरण याची मर्यादा पाळा. म्हणजे कशी मर्यादा पाळा? स्मरणात दुःख करत असाल दुःख करा, परंतु त्या दुःखामध्ये वाहून जाऊ नका, नाही तर तुम्हाला परत काय येईल? काजळी येईल. रडीजे ना किंगा रडील्या, परत ते मळीनत्व येऊ शकतं बरं का विधी करताना सुद्धा. अति साधूंचा सहवास केला की मग साधूंविषयी एक ज्या भागात साधू जात नाही त्यांना साधूंची एवढी आवड आहे, ज्या भागात साधू आहेत त्या भागात ते काही असं काही नसतं. ज्या गावाला मंदिर नाही त्यांना ते मंदिरात गेले की त्यांना एवढं प्रसन्न वाटतं, आणि ज्या गावात मंदिर असेल तर तिथे आपण 1-2 महिने जात सुद्धा नाही किंवा तेवढं काही विशेषता वाटत नाही. म्हणजे हे काय झालं? अति सुद्धा असलं नाही पाहिजे, प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी असणं गरजेचं. म्हणून स्वामी स्थिती अधीन न व्हावे, एकाच क्रियेमध्ये एकदम लीन होऊ नका. सगळे विधी करायचे आहेत आपल्याला, चौफेर विधी आपल्याला आपले केले पाहिजे. आणि स्मरण तर आपलं कधी बंद होत नाही, ते चालूच राहतं. मग एक गुणरूपी आलिंबन, हे दोषरूपी आलिंबन आपण सगळे बघितले. आता गुणरूपी आलिंबन असतं म्हणजे निरालंबी सांगितलं देवाने. गुणरूपी आणि दोषरूपी आलिंबन असे 2 भाग आहेत. दोषरूपी आलिंबनाचा त्याग सांगितला, मग दोषरूपी आलिंबनाचा त्याग केला. मग दोषरूपी आलिंबनाचा त्याग केल्यानंतर पुढे कसं? मग पुढे काय आहे? गुणरूपी आलिंबनाचा स्वीकार करायचा. जी जागा रिकामी झाली त्या जागेत दुसरं काहीतरी आलं पाहिजे ना. मग तुम्हाला सांगितलं कादंबरी वाचू नका, पेपर वाचू नका, काहीच वाचू नका असं नाही म्हटलं, कादंबरी आणि पेपर वाचू नका. मग त्याच्या बदली काय वाचायचं? सूत्रपाठ वाचा.
लीळाचरित्र वाचा, स्मृतिस्थळ वाचा. दोषरूपी आलिंबन जे आहे ते काढून टाका आणि गुणरूपी जे आलिंबन आहे जे तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे ते वाचा. काय बघायचं आहे? सेवा दास्य बघा, शोधा. ते शोधायचं असेल एखादी लीळा शोधा, वचन शोधा, दृष्टांत शोधा, सेवा दास्य शोधा, देवाला शोधा, डोळे त्याच्यासाठी उपयोगी लावा. कानाने सुद्धा तसंच देवाचं सगळं श्रवण करायचं. निंदा कोणीतरी करत असेल तर त्यांना सांगा की बाबा त्यांच्याबद्दल आम्हाला काही सांगू नका, निंदा ऐकू नका. तुम्ही निंदा ऐकतात, तुमचे कान खराब होत नाही, पण मन मात्र निश्चितच खराब होतं. कान तर आपण स्वच्छ धुवून टाकतो लगेच, परंतु मन धुता येतं का? मनातनं ती गोष्ट निघते का? नाही निघत. ते मन कलुषित होऊन जातं. म्हणजे निरर्थक ऐकल्याने असं होतं. मग काय ऐका? गुणरूपीच ऐका, जेणेकरून मन शुद्ध होतं. स्वामींच्या एक एक लीळा ऐका तुम्ही, तुमचं अंतकरण शुद्ध होईल. आपण स्मृतीमध्ये बघितलं, कवीश्वर बासाने त्यांच्यासोबत चर्चा केली तर त्यांचं अंतकरण कसं झालं? सूर्यमय का कशामय झालं? काहीतरी शब्द आला ना काल, काय? चंद्रमय. चंद्रमय म्हणजे कसं? शांत झालं, बरं वाटलं त्यांना खूप. असं अंतकरण झालं पाहिजे आपलं. आणि असं अंतकरण होतं जेव्हा एक एक लीळा तुम्ही ऐकता ना. नुसतं तुम्ही हा व्यासंग लावून घ्या, बाकीच्या निरर्थक गोष्टी सोडून द्या. श्रवण करा, रेकॉर्डिंग ऐका, शब्द ऐका, प्रत्यक्ष निरूपण चालू असेल गावात तुमच्या, तिथे जाऊन ऐका. तुमच्या गावामध्ये निरूपण सुरू नसेल तर तिथले जे कोणी अधिष्ठाते व्यक्ती आहेत त्यांना सांगा ते निरूपण सुरू करायला. एक तरी लीळा तिथे प्रत्यक्ष बसून तुम्ही मंदिरामध्ये ऐका. तुमचं अंतकरण इतकं शुद्ध होईल, तुमची सेवा दास्यामध्ये शुद्धता येईल, तुमच्या उठण्या बसण्यात बोलण्यात सगळ्यामध्ये शुद्धता तुम्हाला प्राप्त होईल. अशा प्रकारे गुणरूपी आलिंबनाचा जो काही व्यासंग आहे तो आपल्याला त्या बदल्यामध्ये वाढवायचा आहे. इंद्रियांचा आहार कमी केला, पण प्राणाला आहार तुम्ही द्या. म्हणजे ते आलिंबन ठेवा, गुणरूपी आलिंबन ठेवा. विशेषांचं आलिंबन आहे. आता याच्यामध्ये सुद्धा गाठीचं आलिंबन एक आहे. स्मरणाचं आलिंबन असलं तर चालेल, पण गाठीचं आलिंबन नसलं पाहिजे. म्हणजे काय? गाठीचं आलिंबन कशाला म्हणतात? माझीच गाठी मला पाहिजे, माझी गाठी नसेल तर माझं स्मरणच होत नाही. म्हणजे हे काय झालं? गाठीचं आलिंबन चांगलंच आहे, पण ते दोषाला कारणीभूत होत आहे. गाठी कुठली असो किंवा नसो, तुमचं स्मरण झालं पाहिजे. काही लोक म्हणतात नाही आम्हाला ते आमच्याच जागेवर बसायचं. आता निरोपण 4-8च दिवस, त्याच्यामध्ये ती जागा माझी आहे. आता ती जागा घर मालकाची असते, आपण आपल्या घरून येतो, पण नाही ही माझी जागा आहे. म्हणजे इथे जागा फक्त प्रवाचकाचीच फिक्स असते. बाकी श्रवण करणारे लोक कुठेही बसले तरी काय हरकत आहे, त्या जागेवरच बसून मी प्रवचन ऐकणार. हे सुद्धा काय आहे? प्रवचनाला हे एक गुणरूपी आहे, परंतु माझीच जागा मला पाहिजे. नाही भेटली तर त्याला चिडायचं, नंतर बोलायचं की माझ्या जागेवर उद्यापासून बसायचं नाही. हे काय आहे? हे दोषरूपी आलिंबन आहे. कुठेही बसा, तुमचं अंतकरण चंद्रमय झालं पाहिजे, कुठूनही. म्हणजे अशा प्रकारे इथल्या इथेच दोषरूपी आणि गुणरूपी आलिंबन आपल्याला दिसतात. देवपूजेला जर गेलो तर तिथे सुद्धा असंच असतं की मलाच पहिले बसायचंय, माझी जागा धरून ठेवा, कुठेही बसा, काय हरकत आहे. देवपूजेला बसताय, जोपर्यंत देवपूजा येईल तोपर्यंत तुम्ही नामस्मरण करा, काहीतरी लीळायुक्त भजन त्याचं स्मरण करा, लीळेंचं स्मरण करा, उपयोगीच जाणार आहे. उलट पहिले देवपूजेला तुम्ही बसले की पटकन देवपूजा लगेच घरी गेलो आपण, झालं, संपला विषय. पण शेवटी देवपूजेला बसलात तर काय होईल? देवपूजा येईपर्यंत. मी माझे एक सन्मित्र बघितले होते मार्गामध्ये, म्हणजे वांबोरीला देवपूजा सुरू झाल्यानंतर आपल्यापर्यंत यायला कमीत कमी 20 मिनिटं लागतात. समजा आपण जर का शेवटी बसलेलो असेल तिकडे, तर ते व्यक्ती आवर्जून तिकडे शेवटी बसायचे आणि पहिला विशेष येईपर्यंत जेवढं काही वचनार्थ त्यांना लावता येईल तेवढं ते लावायचे. म्हणजे आचाराच्या पहिल्या वचनापासून सुरुवात करायची. कमीत कमी त्यांचे 50 पेक्षा जास्त वचन आठवून व्हायचे. म्हणजे त्याचा अर्थ, वचन वगैरे हे मी म्हणजे रोज बघायचो त्यांना. म्हणजे हे काय आहे? जे प्रसंग तुम्हाला प्राप्त झाला त्या प्रसंगात तुम्ही धार्मिक उपयोग करून घ्या. जे असेल तुम्हाला पहिल्या पंक्तीला नाही बसायला भेटलं तर वाढायला घ्या, सेवा प्राप्त झाली.
आणि पहिल्याच पंक्तीला बसायला भेटलं तर पुढच्या पंक्ती वाढा. पहिल्या पंक्तीतनं उठलं की जो वेळ मिळतो त्याचा उपयोग करून घ्या. आणि निरर्थक गोष्टी ज्या आहेत, निरर्थक गोष्टीमध्ये खूप काही येतं बरं का. मग तुमचं श्रावणाचं स्मरण असेल, कोणी म्हणतं श्रावण महिना पवित्र आहे म्हणून त्यातच स्मरण केलं पाहिजे, म्हणून ते एक आलिंबन लावून ठेवलेलं आहे. मग सगळेच महिने पवित्र आहेत. कोणी म्हटलं मार्गशीर्ष महिना पवित्र आहे म्हणून त्याच्यात स्मरण आमच्या स्वामींनी कुठंच सांगितलेलं नाही. हे असे आलिंबन लावून घेऊ नका, अन्यथा युक्त आलिंबन लावून घेऊ नका. स्मरणाचं आलिंबन लावा. 2 महिने स्मरण नाही, 12 महिने स्मरण झालं पाहिजे. 12 महिने नाही, मरेपर्यंत स्मरण झालं पाहिजे. असं आलिंबन मात्र तुम्ही लावू शकता. हे गुणरूपी आलिंबन आहे. पण त्यामध्ये दोषरूपी जे आलिंबन आहे त्या दोषरूपी आलिंबनापासून लांब राहा. अन्नदान उत्तम आहे. कधी? जेव्हा तो योग आहे, तुम्हीही देऊ शकताय आणि ती आवश्यकता आहे, त्यावेळी ते अन्नदान उत्तम आहे. पण तुम्ही म्हटले की नाही आम्ही अमावस्या पौर्णिमेलाच पंगत करू, तर ते आलिंबन योग्य नाही. म्हणजे त्यातल्या त्यात हे गुणरूपी करत असताना त्याच्यात दोषरूपी मध्येच येऊन जातं. आहे गुणरूपीच चांगलं, परंतु त्याच्यात दोषरूपी जर का आलं तर तुमच्या धर्म हानी त्याच्यामधनं होऊ शकते. म्हणून अन्नदान केव्हाही करा उत्तम आहे, परंतु तुम्ही असे दिवस लावून धरले तर मग ते मात्र दोषाकडे जाऊ शकतं. त्याच्यासाठी कुठलंही सेवादास्य कार्य जे काही करत असाल निर्हेतुकपणे करा. सहेतुकाचं जर का आलिंबन तुम्ही लावून घेतलं, आपण मंदिरात कधी जातो? सहज असं कधी जात नाही. काहीतरी नवद जाप्य असल्याशिवाय आपण जात नाही. काहीतरी विडा ठेवायचा आहे, कशासाठी? अमक्या अमक्या गोष्टीसाठी विडा ठेवायचा म्हणूनच जातो आपण. खूपशे लोक तेवढ्या विड्यापुरतं येतात, खेटीपुरतं येतात, खेटी संपल्या की परत ते दोषरूपी आलिंबन आहे. मंदिरात येणं चांगलं आहे, विडा ठेवणं चांगलं आहे, परंतु त्यामधला हेतू हे दोषरूपी आलिंबन आहे. म्हणून त्या आलिंबना व्यतिरिक्त मंदिरात जा, स्थानावर जा, त्या आलिंबना व्यतिरिक्त निर्हेतुकपणे विडा ठेवा. काय तुम्हाला व्हायचं अर्पण करायचं ते का निर्हेतुक असलं पाहिजे. हेतुपूर्वक जर का असेल मग ते आलिंबन आहे. काही लोकांना आम्ही विचारतो आता परत कधी येणार? मग बघू, देव बोलवतील तेव्हा. देवाने बोलवलं परवडेल का आपल्याला जायला? म्हणजे देव दर्शनाला जावं लागेल डायरेक्ट. आपल्याला तर प्रपंच सोडायचा नाही, काय नाही. देव काही बोलवत नाही, काय नाही. आता देवाला आपली गरज आहे का? मला तेवढंच सांगा फक्त. मात्र आपल्याला देवाची गरज आहे. म्हणून देव बोलवतील तेव्हा आपण जायचं. आणि देवाने आपल्याकडे लक्षच नाही दिलं तर कधीच जाणं होणार नाही. उलट आपण पुन्हा पुन्हा देवाकडे गेलो पाहिजे, मंदिरात आश्रमात मार्गभेटी घेतली पाहिजे. म्हणजे हे असे जे काही डोक्यामध्ये आलिंबन चुकीच्या संकल्पना ठेवलेल्या आहेत आपण त्या सगळ्या काढून टाकायच्या. म्हणून आता हे पुढे मार्गशीर्ष लागेल, काही विधी नाही. मार्गशीर्ष महिन्याचं कुठलाही विधी चक्रधर स्वामींनी लीळाचरित्र सूत्रपाठात काही कुठेच सांगून नाही ठेवलेलं आहे. आलं कुठून तरी आणतात लोक. तुम्हाला स्मरण करायचं 12 महिने स्मरण करा, हे मात्र चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. निरंतर परमेश्वरा ते आठवा आणि 5वे ते निरंतर स्पष्ट सांगितलेलं आहे. उगाच काही दिवे अगरबत्त्या एक्स्ट्रा जाळत बसू नका, याच्याने काहीही होत नाही. तुम्हाला मोक्ष याच्यामुळे होणार नाही. चक्रधर स्वामी भटोबासन सांगतात परमेश्वर ज्या पद्धतीने होणार आहे त्याच पद्धतीने होणार तो. म्हणून तुम्हाला तीच परी करावी लागेल. दुसऱ्या बाकीच्या गोष्टी केल्या तर चालणार नाही. म्हणून देवाने जे सांगितलेले तेच गुणरूपी आलिंबन तुम्ही बाळगा. बाकीचे अन्यथा ज्ञानयुक्त आणि अज्ञानयुक्त जे काही आलिंबन आहेत त्या सर्वांचा त्याग करा आणि परमेश्वर त्याच्यामुळे प्रसन्न होतील. गुणरूपी आलिंबनाचं आचरण केलं तरच परमेश्वर प्रसन्न होतात. मला सांगा, शांताबाईसांनी किती दिवे लावले, किती फुलं वाहिली की स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले? कशामुळे प्रसन्न झाले? स्वामींच्या वाक्यामध्येच ते एथोनी म्हणितले हे वाक्य लक्षात घ्या. एत आधीन होईजे आणि एथोनी म्हणितले खिजे, यालाच अनुसरण म्हटलंय. आणि एथोनी म्हणितले कीजे असं आमच्यासाठी सांगितलं आणि शांताबाईसाठी म्हणतात एथोनी म्हटले ते म्हातारीसी घडले बरं का. म्हणजे आमच्यासाठी ते अजून पेंडिंगच आहे ते वचन, त्या वचनाचं ते पद
की येथून म्हटले ते करा बरं का तुम्ही. आम्ही म्हटलो हो करतो करतो, वेळ भेटला की. शांताबाईसांनी ते करून टाकलं. इथल्याच आहेत वसमतच्या शांताबाईसा. त्यांनी ते केलं आणि त्याची पोच पावती मिळाली. जसं आता आपण प्रश्न विचारतो ह्यांना काय गोमट झालं, त्यांना काय, कोणाचाच विषय आपल्याला काहीच नाही माहिती, पण शांताबाईसांनी विषय स्वतः स्वामींनी पोच पावती दिली की आम्ही जे म्हणितलं ते शांताबाईसांनी केलं. मग आता तुमचं आमचं काय काम आहे बरं? जे देवानी म्हणितले ते करा. जे आम्ही म्हटलं ना ते करू नका. जीवाने म्हटलेलं करू नका, देवाने म्हटलेलं करा. माझ्यासारख्या बाबाचं ऐकू नका, पण बाईसांच्या बाबांचं नक्कीच तुम्ही ऐका. ह्याच्यात तुमचं काही नुकसान झालं तर त्याला मी जबाबदार आहे. तुमचं कुठलंही काही नुकसान त्याच्यात होणार नाही. म्हणून कुठलाही विधी करताना देवाने सांगितलेलाच असला पाहिजे हे मात्र तुम्ही कट्टर एकदम ठेवा. तुम्ही समजा काही माणसं कोणी लोक आले, तुम्ही कोणालाही घरात घेतो का आपण? नाही. तो आपल्या ओळखीचा असला पाहिजे, तो आपला कोणीतरी नातलग असला पाहिजे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघता पाळता तरच त्या व्यक्तीला तुम्ही आतमध्ये घेता, नाही तर नाही. तसं आपल्या अंतःकरणात जे विधी तुम्ही घेणार ते आमच्या देवानीच सांगितलेले असले पाहिजेत, तरच ते विधी आमचे आहेत, अन्यथा नाही. आणि म्हणून मी पण तुम्हाला जे सांगेल ते त्याला सुद्धा देवाचं प्रमाण असेल तरच माझं ऐकायचं. नाही तर मी पण तुम्हाला जर का वचन व्यतिरिक्त काही सांगितलं तर माझं सुद्धा ऐकायचं नाही, कुणाचंच नाही ऐकायचं. असं पद्धतीने आपण सर्वच गुणरूपी आलिंबनाचा स्वीकार करत असताना सर्वच दोषरूपी जे आलिंबन आहेत ते सर्व आपण टाकून द्यायचे आणि पूर्ण गुणरूपी आलिंबनाशी हा जन्म क्षेपायचा आहे. उद्याच्या सत्रामध्ये आपण नामस्मरणा संदर्भातला महत्वाचा विषय जो आहे तो बघणार आहोत. दंडवत हो.